महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासन विभागात म्हणजे FDA मध्ये धडाकेबाज कारवायांचा सपाटा लावणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मात्र यावेळी कारण वेगळेच आहे. राज्यभरात हॉटेल्स, डेऱ्या आणि खाद्य आस्थापनावर छापे सत्र सुरू असतानाच सोशल मीडियावर तुकाराम मुंढे यांच्या बदलीची एक खोटी बातमी वाऱ्यासारखी पसरली. या व्हायरल मेसेजमध्ये त्यांची महाराष्ट्रातून थेट राजस्थानमधील सिकर येथे तडकाफडकी बदली झाल्याचा आणि ही त्यांची तब्बल 26वी बदली असल्याचा दावा केला जात होता. बरं, आता मग खरंच तुकाराम मुंढे यांची बदली झाली आहे का? या प्रश्नाचं सविस्तर उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी प्रांजल आणि तुम्ही पाहताय फेरफटका न्यूज. FDAच्या धाडीमुळे धास्तावलेल्या लॉबीने किंवा समाज माध्यमांवरील भ्रामक दाव्यामुळे हा मेसेज अल्पावधीतच चर्चेचा विषय बनलाय, ज्यामुळे सर्वसामान्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. या सर्व खोट्या चर्चेला आणि अफवांना खुद्द तुकाराम मुंढे यांनी एका पत्रकार परिषदेत अत्यंत सविस्तर आणि रोखठोक उत्तरातून पूर्णविराम दिलाय. राजस्थानमधील बदलीच्या दाव्यावर संताप आणि आश्चर्य व्यक्त करत त्यांनी थेट सवाल केलाय, माझा राजस्थानशी नेमका संबंध काय? माझी बदली राजस्थानमध्ये कशी होऊ शकते? पुढे स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की ते महाराष्ट्र केडरचे IAS अधिकारी आहेत, त्यामुळे त्यांची कायदेशीर बदली केवळ महाराष्ट्राच्या हद्दीतच होऊ शकते, अन्य राज्यात नाही. पुन्हा एकदा बदली संदर्भात मेसेज व्हायरल होतोय. राजस्थानला आपली बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल. राजस्थान माझा काय संबंध राजस्थान? सोशल मीडियावर मेसेज माहित नाही, मी बघितलं नाही आणि राजस्थानला माझी बदली होण्याचं काही कारण पण नाही आहे. मी महाराष्ट्र काढायचा, माझी महाराष्ट्रात बदली होऊ शकते. त्यांच्या या एकाच वाक्याने सोशल मीडियावर फिरणाऱ्या त्या बोगस लेटर आणि मेसेज मधील हवेचा फुगा पूर्णपणे फोडून काढला आणि विरोधकांचे मनसुबे धुळीस मिळवले. या सर्व वादानंतर पुन्हा एकदा तुकाराम मुंढे यांच्या शिस्तप्रिय आणि कर्तव्यकठोर कारकिर्दीची चर्चा जोमात सुरू झाली आहे. 25 मे 2026 रोजी FDA आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून त्यांनी भेसळयुक्त अन्नपदार्थ आणि अस्वच्छतेविरोधात विना मोबदला आणि तडजोड न करता कारवाईचा बडगा उगारला आहे. यापूर्वी सोलापूर, नागपूर, नवी मुंबई, पुणे, नाशिकसह अनेक महत्त्वाच्या ठिकाणी जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त म्हणून त्यांनी आपला दरारा निर्माण केला आहे. ऑगस्ट 2025 मध्ये दिव्यांग कल्याण आयुक्तालयाचे सचिव म्हणून काम पाहिल्यानंतर आता ते FDAचा ताबा सांभाळत आहेत. त्यामुळे त्यांच्या खात्यातील धडक कारवाया पाहून गैरप्रकार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत आणि म्हणूनच अशा खोट्या अफवा पसरवून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा प्रशासकीय यंत्रणेत आहे.